मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याआधी मला तुम्हाला हे सांगायचे आहे, माझ्या मनात गरीब लोकांबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात कोणतीच वाईट भावना नाही. जी गोष्ट मला आवडत नाही ती आहे गरीब मानसिकता. या व्हिडिओचा हेतू कोणालाच कमी लेखणे किंवा कोणाला दुखवणे नाही. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ही गरीब मानसिकता अनेक गरीब लोकांमध्ये सुद्धा आढळत नाही. ही मानसिकता कोणामध्ये आढळते किंवा मला काय म्हणायचे आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत समजून जाईल. हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू हा आहे की तुम्ही या गोष्टींबद्दल जागरूक व्हावे आणि ह्या गोष्टी तुम्ही करत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये बदल करावा. माझी मनापासून इच्छा आहे शहाणपण चॅनल बघणारा प्रत्येक व्यक्ती आयुष्यात समृद्ध व्हावा, त्याने भरपूर पैसे कमवावे आणि सुखी समाधानी आयुष्य जगावे. चला तर मित्रांनो, आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट जी गरीब लोकांना खूप आवडते ती आहे खेळ, स्पोर्ट्स. खेळायला नाही, फक्त बघायला. टीव्हीवर मॅच बघण्यात ही लोक आपले अनेक तास वाया घालवतात. जेव्हा मॅच संपते तेव्हा नंतरचा जो प्रोग्राम असतो ज्याच्यामध्ये 4 लोक बसून ही चर्चा करत असतात की मॅच मध्ये काय झालं, ही लोक तो प्रोग्राम पण सोडत नाही. आता हा प्रोग्राम संपल्यानंतर सुद्धा ते प्रत्येक प्लेयरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल इंटरनेटवर सर्च करत बसतात. वास्तवता ही आहे की तुम्ही जर कोणत्याही संघाचे मालक नसाल किंवा त्या खेळाशी थेट जोडलेले नसाल तर त्या खेळाप्रती तुमची एवढी ओढ, आसक्ती चांगली नाही. ह्या जगात जी श्रीमंत लोक आहेत ते कधीच टीव्ही समोर बसून स्पोर्ट्स बघण्यात आपला वेळ वाया घालवत नाही. हां, त्यांनी जर एखादा संघ विकत घेतला असेल तर ते तुम्हाला थेट मैदानावरच दिसतील. खेळ खेळणे खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही पण खेळा, मी सुद्धा खेळतो. शारीरिक आरोग्यासाठी खेळ खेळणे खूप चांगली गोष्ट आहे. पण टीव्हीवर खेळ पाहणे आणि वेळ वाया घालवणे चांगली गोष्ट नाही. ज्या टीमसाठी गरीब लोक भांडण करतात, ज्या प्लेयरसाठी ते आपल्या मित्रांबरोबर, शेजाऱ्यांबरोबर किंवा आपल्याच देशातल्या लोकांबरोबर भांडण करतात, ते प्लेयर्स करोडो रुपये कमवून त्यांचे आयुष्य एन्जॉय करतात आणि त्यातून तुम्हाला 1 रुपया सुद्धा देत नाही, कारण हा त्यांचा व्यवसाय आहे. मला वाटतं तुम्ही ह्या गोष्टीवर विचार करावा. दुसरी गोष्ट आहे टीव्ही आणि सोशल मीडिया. गरीब लोक जास्त प्रमाणात टीव्ही बघतात आणि सोशल मीडियावर आपला अनमोल वेळ वाया घालवतात. त्यांच्या आवडीचे टीव्ही सिरियल्स असतात ज्याचा एक पण एपिसोड ते सोडत नाही. तुम्हाला सुद्धा टीव्ही सिरियल्स आवडत असतील. तुम्ही सुद्धा तुमच्या आवडत्या सिरियल्सचा एक पण एपिसोड मिस करत नसाल तर शक्यता आहे तुमची मानसिकता गरिबीची आहे. कारण ह्या टीव्ही सिरियल्स बघून तुमच्या आयुष्यात काही बदल घडत नाही, उलट त्यामुळे तुमचे मन अजून दूषित होते. टीव्ही सिरियल्समध्ये निगेटिव्ह पात्र तुम्हाला तुमच्या कुटुंबात किंवा मित्रांमध्ये दिसायला लागतात. ते भलेही तसे नसतील, पण सिरियल्समुळे तुम्हाला वाटेल हा माझा मित्र किंवा नातेवाईक एकदम त्या सिरियलमधल्या पात्रासारखाच वाटतो. त्यामुळे टीव्ही सिरियल्स तुमचा वेळ तर वाया घालवत आहे, नेगेटिव्हिटी वाढवत आहे आणि तुमच्या जवळच्या लोकांबद्दल दुश्मनी निर्माण करत आहे. श्रीमंत लोकांना टीव्ही पाहण्याऐवजी टीव्हीवर यायला आवडते आणि त्यांची हीच मानसिकता त्यांना यशस्वी बनवते. तिसरी गोष्ट आळशीपणा. गरीब लोक श्रीमंत लोकांपेक्षा जास्त आळशी असतात. ही लोक तोपर्यंत कोणतेच काम करत नाही जोपर्यंत ती काम करण्याची तारीख जवळ येत नाही किंवा कोणी त्यांना ते काम करायला सांगत नाही. अजून एक गोष्ट म्हणजे गरीब मानसिकतेची लोक तोपर्यंत कोणतेच काम करत नाही जोपर्यंत त्यांचे शिक्षण पूर्ण होत नाही किंवा त्यांचे वडील त्यांना कुठे कामाला लावत नाही. दुसरीकडे श्रीमंत लोक खूप लवकर काम करायला सुरुवात करतात. वॉरन बफेट यांनी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांचे वय होते 11 वर्ष. तुम्ही कोणत्याही यशस्वी आणि श्रीमंत व्यक्तीचे चरित्र वाचा, तुम्हाला आढळेल प्रत्येकाने शिक्षण पूर्ण होण्याआधीच काम करायला सुरुवात केली होती. जी लोक लवकर काम करायला सुरू करतात, पैशांची बचत करायला, इन्व्हेस्ट करायला सुरुवात करतात, ते त्यांच्या तारुण्यात किंवा त्यांच्या उतार वयात कधीच गरीब राहत नाही. तुम्ही असेच उशिरा उठत राहाल, टीव्ही बघत राहाल, सोशल मीडियावर आपले आयुष्य वाया घालवत राहाल, तर जेव्हा तुम्हाला समजेल की आयुष्यात काहीतरी करायचे आहे तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. कारण तुमच्याकडे तो उत्साह, एनर्जी नसेल जो तुमच्यामध्ये
तरुणपणात असतो. चौथी गोष्ट, दुसऱ्यांना दोष देणे. गरीब लोक आपल्या अपयशाला नेहमी दुसऱ्यांना जबाबदार धरतात. त्यांचा बळी दिला जातोय, ते खूप भोळे आहेत असे ते लोकांना भासवतात. ते म्हणतात माझ्यावर अन्याय झालाय ह्या व्यक्तीमुळे, मी बिझनेस करू शकत नाही कारण कॉम्पिटिशन खूप आहे, मी परीक्षेत नापास झालोय कारण शिक्षक चांगले नव्हते, दुसरा पास झालाय कारण शिक्षक त्याचे नातेवाईक होते. दुसरीकडे श्रीमंत लोक अपयशाची जबाबदारी स्वतःकडे घेतात. ते आपल्या चुकांचे निरीक्षण करतात ज्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये सुधार आणू शकतील. गरीब लोकांना कोणत्याही कामात अपयश आले की ते काम अर्ध्यातच सोडून देतात. श्रीमंत लोक परत परत प्रयत्न करतात आणि तोपर्यंत प्रयत्न करत राहतात जोपर्यंत त्यांना यश मिळत नाही. पाचवी गोष्ट, जळू वृत्ती. गरीब मानसिकतेची लोक श्रीमंत लोकांवर जळतात. एखादी महागडी कार त्यांच्या समोरून गेली तर ही लोक म्हणतात अरे ती गाडी तर त्याने 2 नंबरच्या पैशातून घेतली आहे. कोणाचे मोठे घर बघून म्हणतील हे घर तर त्याने सासूरवाडीच्या पैशातून बांधले आहे. माझं म्हणणं आहे कोणाच्याही पैशातून बांधलं असेल, तुम्हाला काय अधिकार आहे बोलायचा. श्रीमंत लोक दुसऱ्या श्रीमंत लोकांना बघून त्यांची प्रशंसा करतात. ते एकमेकांकडून शिकायचा प्रयत्न करतात. जर एखादा गरीब आहे पण त्याची मानसिकता श्रीमंतीची आहे, त्याने जर एखादी चांगली कार पाहिली तर तो म्हणेल मी सुद्धा एक दिवस अशीच कार घेईल. सहावी गोष्ट, शो ऑफ. दिखावा करतात. गरीब मानसिकतेची लोक नेहमी दिखावा करतात. आता तुम्ही म्हणाल गरीब कुठे दिखावा करतात, दिखावा तर श्रीमंत लोक करतात. नाही मित्रांनो, मी सुद्धा हे पाहिलंय, तुम्ही सुद्धा हे निरीक्षण केलं असेल. हिरोचा पगार आहे 20,000 रुपये पण मोबाईल वापरतोय 50,000चा. आता हा चमत्कार कसा होतो तुम्हीच मला सांगा. कर्ज काढून, बरोबर ना? आणि का? लोकांना दाखवायला. आणि कोणाला दाखवायला? त्याच्यासारख्याच आजूबाजूला असलेल्या गरीब लोकांना दाखवण्यासाठी. गरीब लोकांना वाटते जेव्हा ते आपल्या आजूबाजूच्या गरिबांना भेटतील तेव्हा ते श्रीमंत दिसले पाहिजे, आणि जेव्हा ते फोन काढतील तेव्हा त्यांचा फोन बेस्ट दिसला पाहिजे आणि बाकीच्या गरिबांनी त्यांची स्तुती करावी. अरे वाह, काय मस्त फोन घेतलाय. त्यामुळे श्रीमंत दिसण्यासाठी ते आपल्या बजेटच्या बाहेर जाऊन ब्रँडेड फोन, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड शूज विकत घेतात. आणि एवढंच नाही, गरीब लोक दिखाव्यासाठी अनेक वस्तू कर्ज काढून घेतात, जसे की AC, मोठा TV, कार. त्यांच्या एखाद्या नातेवाईकाने कार घेतली तर त्याच्या वरचे मॉडेल कर्ज काढून ते आपल्या घरी घेऊन येतात आणि मग त्या कारचे हप्ते भरताना त्यांच्या नाकी नऊ येते. जेव्हा त्यांच्या बॉसला समजते की हा हप्त्यांमध्ये अडकला आहे, मग त्यांचा बॉस त्यांना राबवून घेतो. त्यांना दिवस रात्र काम करायला लावतो, कारण बॉसला माहिती असते हा काही नोकरी सोडून जाणार नाही. दुसरीकडे श्रीमंत लोक ह्या सगळ्या वस्तू आपल्या बिझनेस अकाउंट मधून विकत घेतात, ज्याच्यामुळे त्यांना इन्कम टॅक्स मध्ये फायदा होईल. तुम्हाला वाटतं ते दिखावा करतात, पण ते प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थित प्लॅनिंग करून मगच ती वस्तू विकत घेतात. आणि जेव्हा पण ते कोणते कर्ज काढतात ते ॲसेट्स विकत घेण्यासाठी, कारण त्यांना माहिती असते जेवढे पैशांचे ते कर्ज काढणार आहे त्याच्यापेक्षा अनेक पटीने त्यांना परतावा मिळणार आहे. सातवी गोष्ट, लोक काय म्हणतील. गरीब लोक नेहमी ह्या गोष्टीच्या चिंतेमध्ये असतात की लोक काय म्हणतील. लोकांनी त्यांचा रिस्पेक्ट नाही केला तर, त्यांना मान सन्मान नाही दिला तर. गरीब लोक उधारीचे पैसे घेऊन थाटामाटात लग्न करतात किंवा त्यांनी सेव्हिंग्स केलेले सगळे पैसे लग्नासाठी खर्च करतात. त्यांना भीती असते लोक काय म्हणतील. यांचा तर एकुलता एक मुलगा आहे आणि एवढे साधे लग्न केले. गरीब लोकांना वाटते महागड्या वस्तू विकत घेतल्यामुळे त्यांना मान सन्मान मिळतो, म्हणूनच ते कर्ज काढून महागड्या वस्तू विकत घेतात. श्रीमंत लोकांना ह्याने काहीच फरक पडत नाही की लोक काय म्हणतील. ते फक्त स्वतःच्या प्रगतीवर फोकस करतात. श्रीमंत लोकांना कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. दुसरीकडे गरीब लोक तिथे सुद्धा प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करतात. हे काम छोटे आहे, ते काम छोटे आहे. एक श्रीमंत मानसिकता असलेली व्यक्ती कोणतेही काम करते, त्याला काम करण्याची लाज वाटत नाही. मित्रांनो, मला वाटतं आता तुम्हाला समजले असेल मी कोणत्या गरीब लोकांबद्दल बोलत आहे. या 7 पैकी तुम्ही जर काही गोष्टी करत असाल तर लगेच त्याच्यामध्ये बदल करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.